विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. परीक्षा जवळ जशी येते तसा माझा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. आता तुम्ही जे सांगताय ते कंप्लीट करतोय मी आणि मला सगळं सोपं वाटतंय. बरोबर आहे ना, सांगा बघू? बरोबर असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा, कारण तुम्हाला आता तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळं सगळं सोपं वाटतंय. मी तर मुलांशी असं बोलताना जाणवलं, की मुलं म्हणतात, "सर अजून 5 दिवस अवेलेबल आहेत." 5, 6, 7, 8, 9. 10 तारखेला 9 तारखेला थोडासा 10 तारखेला थोडा इंग्लिशचा अभ्यास केला तरी पुष्कळ आहे. पण या 5 दिवसात मी टोटल मॅथ्स, केमिस्ट्री संपवू शकतोय एवढा कॉन्फिडन्स आलाय. त्याचं क्रेडिट मला देऊ नका. क्रेडिट तुमचंच आहे लक्षात घ्या. तुम्ही कष्ट घेताय रे म्हणून हे सगळं शक्य झालंय. बरं, ज्या मुलानं हा मेसेज मला केला ना, त्यानं मला रिक्वेस्ट केली, की "सर नेहमीप्रमाणे 5 ला आम्हाला स्ट्रॅटेजी द्या." मला अजून आठवतंय 150-200 मुलं पहाटे 5 लाच व्हिडिओ बघायला जॉइन असायची गेल्या वर्षी आणि मला माहिती आहे या वर्षी तो आकडा अजून वाढणार आहे. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्हाला मला द्यायचंय आजचं लक्ष, टार्गेट म्हणूया आपण. तुम्ही ते पूर्ण करणार आहात. सर एवढं होईल का? तेवढं होईल का? असं मला काही सांगायचं नाहीये लक्षात घ्या. करून दाखवायचंय तुम्ही मला. करून दाखवायचंय. मग चला वेळ घालवत नाही तुमचा जास्त. आजचं टार्गेट काय बघा. मॅथ्समध्ये मला आज सगळे थेरम हवे आहेत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये कुठलं थेरम नाहीये. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये आहे, मला माहिती आहे. त्याच्यानंतर अजून काय हवंय मला सांगू का तुम्हाला? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वेक्टर मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. आता मी क्लिअरली सांगू का? माझं एक व्हिजन आहे, माझं एक टार्गेट आहे. मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागात मी जेव्हा जातोय ना सेमिनारसाठी, ओके. आता ठीक आहे, ग्रामीण म्हणजे एकदम ग्रामीण भागात जेव्हा मी जातो ना, तेव्हा मुलांना YouTubeवर कंटेंट आहे हेच माहीत नाहीये. मुलांकडे फोन नाहीयेत, ही गोष्ट मान्य करतो मी. पण ज्यांच्याकडे फोन आहेत त्यांना पण माहीत नाहीये, की YouTubeवर सगळं अवेलेबल आहे. म्हणजे मी माझ्या सेमिनारमध्ये काय करतो, की मला जे चॅनल सगळे माहिती आहेत ना, सगळ्या चॅनलची नावं मुलांना सांगतो. मग माझं व्हिजन किंवा माझं टार्गेट काय आहे माहिती का? की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला कळालं पाहिजे, की YouTubeवर कोणते बेस्ट चॅनल आहेत. ती आता बघा गेली 5 वर्ष मी कोर्स सेल करतोय. ओके. पण मला कौतुक या गोष्टीचं आहे, की YouTubeवर असे भरपूर चॅनल आहेत, की जे कोर्स वगैरे नाहीत सेल करत. त्यांची कुठली बॅच वगैरे बॅच वगैरे नाहीये. पूर्ण कंटेंट तरी दिलेला आहे. मला सांगायचं आहे काही चॅनल तर असे आहेत, की जे तो व्ह्यूज नाहीच आहेत. नाही आहेत व्ह्यूज, पण व्हिडिओज एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. मग हे सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. लक्षात घ्या. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवा, की तुम्हाला सगळं करायचंय. आपले हे व्हिडिओ आहेत. आपल्या चॅनलवर जुने व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की बघा. सगळं थेरमचे व्हिडिओ आहेत बरं का. बरं ठीक आहे. मला इन जनरल सांगायचं काय होतं, की तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करा. थेरम थेरम नंतर लॉजिक आणि मॅट्रिक्स मला वाटतं दोन्ही मिळून 14 मार्काला आहेत बरं का. थेरम कुठले नाहीयेत आणि हे 14 मार्क. थेरम जवळ-जवळ 20 मार्काला आहे आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा पण एक चांगला टॉपिक आहे. एवढं करायचं आहे. सर जरा अवघड वाटतं. एवढं होणार असं वाटत नाहीये. म्हणू नका प्लीज. मॅथ्सला एकच दिवस सुट्टी आहे. आज एवढं केलं तर तो दिवस खूप चांगला जाणार आहे. का त्रास देतो तुम्हाला? एक्झामच्या नंतर, रिझल्ट नंतर मजा येणार आहे? का आता मजा करायचं रिझल्ट नंतर रडायचं सांगा बघू? बिलकुल नाहीये लक्षात घ्या. ओके. हे झालं. कोऑर्डिनेशन कंपाउंडचे जवळ-जवळ 8 व्हिडिओ YouTubeवर आहेत. तेच आपल्या ॲपवरती पण आहेत बरं का. मी 4 वर्षापूर्वी ते व्हिडिओ तयार केलेत. एक-एक पॉइंटसाठी वेगळा व्हिडिओ आहे. वर्नर्स थिअरी वेगळा व्हिडिओ आहे. IUPAC नॉमेनक्लेचर वेगळा व्हिडिओ आहे. आयसोमेरिझम वेगळा आहे. क्रिस्टल फील्ड थिअरी वेगळा व्हिडिओ आहे. प्रत्येक व्हिडिओ वेगळे आहेत. मग हे सगळं कंप्लीट करायचं आहे तुम्हाला आज केमिस्ट्रीमध्ये. सर हा टॉपिक तर मी अगोदरच केलेला आहे. मला सगळं येतंय. असं जर असेल, तर काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो, केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी आहे. माझी इच्छा आहे, की तुम्ही नेम रिएक्शन्स करा. प्लीज गेल्या वर्षी केली तशी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय. नेम रिएक्शन विथ पेज नंबर तुमच्याकडे आहे अवेलेबल. लगेच कॉपी पेस्ट करून ती कॉमेंट द्या आम्हाला परत. म्हणजे कुठली रिएक्शन कुठल्या पेजवर आहे हे मुलांकडे आहे. तुमच्याकडे असेल तर कॉमेंटमध्ये द्या ना ते. आज करूया की कंप्लीट सगळं ते सुद्धा. कसं मॅनेज करू? हे मॅथ्स पण करायचंय आणि तुम्ही हे पण दिले. फिजिक्स पण सांगतो, फिजिक्स पण करायचंय. कमीत कमी 20 तरी डेफिनिशन्स करा.
जे येत नाहीयेत त्यांना वेळ द्या. ओके. आणि डेफिनेशन आधारित डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत. म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक. तर डेफिनेशन येतेच की हार्मोनिक्स ओव्हरटोन डेफिनेशन येतेच ना. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन काय बरेचसे डिस्टिंग्विश असे पॉइंट आहेत की ज्याच्यात सांगा बघू डेफिनेशन्स येतायत. मग तुम्हाला हे आज करायचं आहे. बरं मी तुम्हाला सांगतो. काही वैयक्तिक कारणामुळे मला थोडंसं बाहेर जावं लागतंय. ते टाळता येणार नाहीये. त्यामुळे आज दुपारपर्यंत तुम्हाला संध्याकाळपर्यंत कदाचित व्हिडिओ नाही मिळणार. पण मी तुम्हाला दिवसभराचं टार्गेट दिलंय रे बाळांनो. हे एवढं कंप्लीट करा. कंप्लीट करा. मी तुम्हाला सांगतो, मी कुठेही मला कमीपणा वाटत नाही. मी सुद्धा YouTubeवर आता जर मी इथं YouTube ओपन केलं, तर तुम्हाला दिसेल, की मी आर-जी लेक्चर्सना फॉलो करतोय. त्यांचे वन शॉट लेक्चर बघतोय. मी YouTubeवर स्टडी चक्र चॅनल फॉलो करतोय. मी YouTubeवर निशांत पटवर्धन सरांना फॉलो करतो. तर बरेच दिवस त्यांचं लेक्चर नाहीये. पण तुम्हाला सांगू का, मी माझ्या एका स्टुडंटला पण फॉलो करतो. त्याचं नाव आहे प्रतीक जोगळेकर. चॅनल सर्च करून तरी बघा. प्रतीक जोगळेकर. एक्स्ट्राऑर्डिनरी तो एम-सी-क्यू घेतो बरं का. मी तुम्हाला सांगू का, की तुम्ही सुद्धा YouTubeवर खजिना आहे हे लक्षात घ्या. पण एक कॉन्स्टंटली बरं का, त्याचं नाव मला माहीत नाही स्टुडंटचं. कॉन्स्टंटली एक कॉमेंट असतं माझ्या व्हिडिओ खाली. मुलांना सल्ला देतो तो स्टुडंट, की काय स्टुडंट किंवा पेरेंट्स कुणी असेल, की सर सांगतायत, ओके, तुम्हाला ते आवडतंय, माझ्याबद्दल बोलतायत ते. पण याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही व्हिडिओ बघितला की तुम्हाला आलं. तुम्हाला कष्ट घ्यायचे आहेत. तेव्हा जेव्हा तुम्हाला हे टार्गेट मिळालंय ना, बास तुम्ही आता माझ्या दुसऱ्या व्हिडिओची वाट बघू नका. संध्याकाळी मी विचारेन तुम्हाला टार्गेट कंप्लीट केलंय की नाही आणि त्यावेळेस शिकवेन. ठीक आहे? मग मुद्दा असा आहे, आज दिवसभर अवेलेबल नाहीये, पण कंटेंट तुम्हाला दिलेला आहे. हे तुम्हाला करायचं आहे. ऑल द बेस्ट.